टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अरबी समुद्र ते पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्याचमुळे कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा काल हवामान खात्याने दिलेला होता आणि त्याचमुळे कोकणाला आज रेड अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। असं असलं तरी पण रात्रीपासूनच या ठिकाणी पावसानं विश्रांती घेतलेली पाहायला मिळते आहे। रेड अलर्ट मात्र सध्या कोकणात सरींवरती पाऊस या ठिकाणी बरसताना पाहायला मिळतोय। कोकणातल्या ग्रामीण भागात पाऊस जो आहे तो सरींवरती या ठिकाणी आहे। कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्र खवळलेला आहे तर किनारपट्टी भागात सध्या 40 ते 45 किलोमीटर वेगाने या ठिकाणी वारे वाहत आहेत। किनारपट्टी भागातल्या लोकांनी सतर्क राहण्याच्या सूचना या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या पाहायला मिळत आहेत। आज दिवसभरात या ठिकाणी कोकण किनारपट्टी भागामध्ये अतिवृष्टी होऊ शकते असा देखील इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। गेल्या 24 तासांचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यात 73 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। सर्वात जास्त पाऊस जो आहे तो मंडणगड तालुक्यात 103 मिलीमीटर इतका झालेला पाहायला मिळतो आहे। रेड अलर्ट असला तरी किनारपट्टी भागात सध्या पावसानं विश्रांती घेतलेली आहे, मात्र सध्या वेगवान वारे या ठिकाणी वाहताना पाहायला मिळत आहेत आणि हा वाऱ्यांचा जो वेग आहे तो ताशी 50 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो असा इशारा हवामान खात्यानं दिलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।